नमस्कार, मी राजेंद्र शहापूरकर आणि आपण बघतात बुलंद निर्भीड आवाज जनतेचा। ते आपल्या महाराष्ट्र राज्याच्या सुसंस्कृत राजकारणात ऐन जवानीमध्ये खंजीर हाती घेऊनच मुख्यमंत्रीपदी आरूढ झाले। आज अवघे 85 वर्ष वयाचे हे राज्यसभा सदस्य, राष्ट्रवादी शरद पवार गटाचे अध्यक्ष, अरे हो ते राष्ट्रीय अध्यक्ष, पुन्हा लफडं नको बरं, तर शरद पवार, तर यांना म्हणे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी काँग्रेसचे सर्वेसर्वा लोकसभेतील विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांची रिजेक्टेड माल असे म्हणून केलेली संभावना आवडली नाही, रुचली नाही, पचली नाही आणि पटली नाही। त्यांचा अगदी संताप झाला। राज्याच्या मुख्यमंत्र्याच्या तोंडी अशी टिंगलटवाळीची भाषा अजिबात शोभत नाही, असा सात्विक संताप त्यांनी परवा पुणे मुक्कामी पत्रकारांजवळ व्यक्त केला। म्हणजे काय झालं तर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी इंधन बचतीच्या संदर्भामध्ये एक आवाहन केले, आपण सर्वांनी पाहिलं ते। त्यावर प्रतिक्रिया देताना लोकसभेतील विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांनी केंद्र सरकारवर, विशेषतः पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या संदर्भामध्ये अतिशय सभ्य संयत भाषा वापरत काही प्रश्न उपस्थित केले होते। त्यामुळे मुख्यमंत्री फडणवीस चिडले आणि त्यांनी राहुल गांधी यांची रिजेक्टेड माल अशी संभावना केली। झालं, सुसंस्कृत महाराष्ट्राचे जनक आपले शरद बाबू दुखावले गेले ना। आता शरद पवारांनी वयाच्या 37व्या वर्षी आपल्याच काँग्रेस पक्षाचे मुख्यमंत्री वसंतदादा पाटील यांच्या पाठीत खंजीर खुपसून आणि वैचारिक विरोधकांच्या मदतीने शा.फू.आ. विचारसरणीचा एक नवाच मुख्यमंत्री पदाकडे जाणारा मार्ग तयार केला। या मार्गावरूनच पुढे 2019 मध्ये शिवसेनेच्या उद्धव ठाकरे यांना सुद्धा मुख्यमंत्री पदाच्या खुर्चीचा लाभ मिळवून दिला। देशासमोर एक प्रकारचा आदर्शच निर्माण केला ना। विशेष म्हणजे तोपर्यंत म्हणजे 2019 पर्यंत शरद बाबूंनी पुरोगामी आघाडी, समाजवादी काँग्रेस असा प्रचार केला होता, असा प्रवास केला होता। इतकेच नव्हे तर 1999 मध्ये सोनिया गांधी विदेशी असल्याच्या मुद्द्यावरून काँग्रेस सोडून स्वतः अमर, तर तारिक अनवर यांना अकबर आणि P.A. संगमा यांना अँथोनी असं करून राष्ट्रवादी नावाचा एक सिनेमा काढला होता। अर्थात काही वर्षातच त्याचा पवार पक्ष झाला, ही बात वेगळी। तर हे त्यांचे शा.फू.आ. राजकारण आणि भाषा तर हा काय सांगावं। ब्राह्मण, हिंदू, वारकरी, धनगर, मारवाडी, गुजराती, किती सांगावं। भाषेला सुद्धा भाषा असल्याची लाज वाटावी अशी मुक्ताफळं देवाचे बापच हे। आणि आता त्यांना ज्यांच्यावर टीका केली म्हणून वाईट वाटले ते आपले राहुल गांधी, त्यांच्याबद्दल तर काय बोलावे। म्हणजे लोकसभेमध्ये आजवर आपले यशवंतराव चव्हाण, अटल बिहारी वाजपेयी, लालकृष्ण अडवाणी, सुषमा स्वराज, P.V. नरसिंहराव यांच्यासारखे एकापेक्षा एक मोठे नेते यांनी विरोधी पक्ष नेतेपद भूषवलं। पण 2024च्या निवडणुकीनंतर या पदावर बेलवर बाहेर आलेला माणूस आहे नो, त्याने वेळोवेळी लोकसभेत विरोधी पक्षनेता कसा असू नये हे सांगण्याचा जणू विडाच उचललेला आहे। मी वर ही जी काही सन्माननीय नावं नमूद केली, त्यांनी विरोधी पक्षनेता म्हणून स्वतःचा वेगळा असा ठसा संसदीय कामकाजावर उमटवला आहे। सत्ताधारी पक्षावर अंकुश ठेवून लोकोपयोगी कामे त्यांनी करून घेतली, योग्य ठिकाणी सरकारला पाठिंबाही दिला, काही ठिकाणी धारेवरही धरलं। त्यांची अशी अनेक उदाहरणं आहेत। पण 2014चा हा विरोधी पक्षनेता
भलताच सुसंस्कृत निघाला हो. महत्वाच्या चर्चेच्या वेळी तो हमखास संसदेमधून गायब असणार, असला तर सभात्याग करणार, अधिवेशन काळात परदेशी दौरे काढणार, कधी आपल्याच पक्षातील पुरुष खासदारांना डोळे मारणार, कधी अचानक वेलमध्ये येऊन पंतप्रधानांना झप्पी देऊन जाईल, कधी चहाचे घोट घेत ओव्हर ॲक्टिंग करत, तर कधी संसदेच्या पायरीवर बसून विरोधी पक्षांच्या खासदारांवर टपोरीपणे टोमणी मारत बसणार. दरम्यान यावर विरोधी पक्षनेते जेव्हा एक कटाक्ष देऊन त्याला हजरजबाबीपणाने सुनावतात, त्यावेळी याला हे समजत नाही की आपल्याला धोबी पछाड मिळाली आहे म्हणून. त्यावरही तो आपला हॅ दात काढून हसतो. असा आपला यलोपी. हा यलोपी काय करतो तर झेंझीला भडकवण्याची भाषा करतो. देशात अशांतता अराजक माजवण्यासाठी सतत प्रयत्नशील असतो. हा आपला विरोधी पक्षनेता. हा विरोधी पक्षनेता म्हणजे पाकड्यांचा डार्लिंग बॉय. आपण संसदेचे विरोधी पक्षनेते जे काही आजवर पाहिले, त्यांचे कपडे, देहबोली पहा, परिधान केलेले वस्त्र पहा, आणि हा पांढऱ्या रंगाचा टी शर्ट, घोळ असलेली घोट्यापर्यंत वर जाणारी पॅन्ट, असा पेहराव लोकसभेच्या विरोधी पक्षनेत्याचा असू शकतो भारतासारख्या देशातील नेत्याची? तर म्हणजे राहुल गांधीबद्दल पवारांना ममत्व वाटणे साहजिकच आहे हो. कारण त्यांचा म्हणजे संजय राऊत याच्या दैनंदिन भाषेमुळे राहुल गांधी यांची वर्तणूक त्यांना विचित्र वाटण्याचे तसं काही कारणच नाही. शरद पवार राहुलला, संजयला कधी जाब विचारणार नाहीत. कसं विचारणार? अहो, मुख्यमंत्र्यांना पेशवे म्हणून हिणवणारे शरद पवार जेव्हा टिंगलटवाळीवर इतका रोष व्यक्त करतात, तेव्हा भूतकाळातील त्यांच्या अशा अनेक हिणकस वक्तव्याची हटकून आठवण येते. खरं तर मुख्यमंत्री फडणवीस यांना भाषेवरून कोणा शरद पवारांच्या सल्ल्याची नक्कीच गरज नाही. ते आपल्या मर्यादा सांभाळून बोलतात. त्यांचा प्रत्येक शब्द तोलून मापून आलेला असतो. त्यावर आजपर्यंत कधीही वाद निर्माण झालेले नाहीत. तर असे असताना शरद पवारांनी हा राग व्यक्त करणं हे आपल्याला पटतं काय? तर तूर्त इतकेच. माझ्या या विवेचनाविषयी आपल्याला काय वाटते कमेंट करा. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा. धन्यवाद.